मित्रांनो, तुमचं कोरडवाहू क्षेत्र असेल आणि तुम्ही कोरडवाहूसाठी कापूस बियाण्याची जर निवड करणार असाल ना, तर कोणते बियाणे निवडावे असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल, तर आजचा हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोरडवाहू क्षेत्रामध्ये लवकर येणारे वाहनं कोणते निवडावे ना, त्याबद्दलच माहिती देणार आहे. कारण बरेचसे शेतकरी कोरडवाहू क्षेत्रामध्ये भारीचे म्हणजे ओलतीचे बियाणं घेत असतात. त्याच्यामुळे त्यांना व्यवस्थितरित्या प्रोडक्शन होत नाही, त्यांचं नुकसान होत असते. म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही समजून घ्या, की आपण कोणते बियाणे कोरडवाहूमध्ये घेतले गेले पाहिजे आणि कोणत्या टॉपच्या व्हेरायटी आहे, ज्या आपण कोरडवाहूमध्ये लागवड करून चांगलं उत्पादन हे घेऊ शकतो. म्हणून व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. आणि मित्रांनो, कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर तुम्हाला लागवड करायची असेल ना, तर काही टॉपचे काही बियाणे आहे, ज्यामध्ये सगळ्यात जे पहिलं बियाणं आहे शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे अजित 155. बऱ्याचशा शेतकऱ्यांना पसंती असणारं अजित 155 बियाणं हे मराठवाड्यामध्ये खूप जास्त मागणी या बियाण्याची असते. त्याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो, मराठवाड्याचे शेतकरी काय करत असतात, लवकर येणारं कापूस बियाणं घेत असतात आणि लवकर काढणी करून ते जागा साफ करून त्यावर दुसरं पीक घेत असतात. म्हणजे त्यांना दुबार पीक घ्यायचं असते. म्हणून बरेचसे शेतकरी अजित 155 या वाहनाची निवड करत असतात. कारण हे वाहन लवकर येणारं वाहन आहे. 110, 120 दिवसामध्ये हार्डली 130 दिवसापर्यंत याची काढणी होत असते. बॉल साईज चांगल्या पद्धतीचा मीडियम स्वरूपाचा आहे. यामध्ये रजिस्ट्रेशन करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होत असतो आणि याची प्रोडक्शन क्षमता सुद्धा चांगली आहे. 15-20 क्विंटलपर्यंत हे उत्पादन तुम्हाला देऊन जाणार आहे. यामध्ये दुसरं बियाणं जर तुम्ही निवडत असाल कोरडवाहू क्षेत्रामध्ये, तर सगळ्यात बेस्ट आहे शेतकरी मित्रांनो, यूएस कंपनीचे 7067 हे वाहन. 7067 हे वाहन हे मध्यम कालावधीचं वाहन मानलं जातं. 130, 135, 140 दिवसापर्यंत पूर्ण तुमचं हार्वेस्टिंग होऊन जाते. 3-4 वेचणीमध्ये 4 वेचणीमध्ये तुमचा कापूस खाली होऊन जाईल. याचा धागा कापसाचा धागा खूप चांगला असतो. कापूस वेचणीला सोपी आहे. रस करणाऱ्या कीटकांचा प्रादुर्भाव या वाहनावर सुद्धा कमी प्रमाणात होत असतो आणि नक्कीच याचं प्रोडक्शन क्षमता सुद्धा 15 ते 20 क्विंटलपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. याचं व्यवस्थापन आपल्याला कमी जरी केलं तरी उत्पादन चांगलं देऊन जाणार आहे. हे वाहन आहे. बरेचसे शेतकरी याची लागवड कोरडवाहू क्षेत्रामध्ये करत असतात. यामध्ये तिसरं वाहन शेतकरी मित्रांनो, ते म्हणजे अंकुर कंपनीचं कीर्ती किंवा तुम्ही यामध्ये एक धरती कंपनीचं मेरिट येते. या दोनपैकी कोणती वाहनं घेऊ शकता. हे सुद्धा कोरडवाहूमध्येच मोडणारे वाहनं आहे. यांची सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची प्रोडक्शन क्षमता आहे आणि जे काही वैशिष्ट्य सांगायचं गेलं ना, तर जे काही वैशिष्ट्य मी मागील ह्या 2 वाहनाबद्दल सांगितले, तेच वैशिष्ट्य याही व्हेरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप सगळे तुम्हाला सांगत असतील लोकं, की या व्हेरायटीमध्ये हे वैशिष्ट्य आहे, त्या व्हेरायटीमध्ये खूप जास्त डिफरन्स नाही राहत शेतकरी मित्रांनो. 19-20 का फरक आपण त्याला म्हणू शकतो. खूप जास्त डिफरन्स राहत नाही. फक्त आपल्याला निवड करत असताना अर्ली व्हेरायटी कोरडवाहू क्षेत्रामध्ये घ्यायच्या असतात. यानंतर तुम्ही एक घेऊ शकता शेतकरी मित्रांनो, इकडं सुपर कॉट नावाची व्हेरायटी असते. त्याचा वापर तुम्ही नक्कीच कोरडवाहू क्षेत्रामध्ये करू शकता. त्यानंतर तुम्ही जयहो नावाची एक व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांनो, ते सुद्धा एक मध्यम कालावधीचं वाहन आहे. खूप चांगलं प्रोडक्शन क्षमता आहे. त्याची सुद्धा लागवड तुम्ही कोरडवाहू क्षेत्रामध्ये किंवा जे काही आपलं थोडंसं ओलीत क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्ही नक्कीच करू शकता. यानंतर तुम्ही यामध्ये शेतकरी मित्रांनो एक मोक्ष नावाचं वाहन आहे. मोक्ष सुद्धा खूप दोन्ही जमिनीमध्ये चांगलं वाहन म्हणजे चांगलं येत असते. याची सुद्धा प्रोडक्शन क्षमता खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला तिकडे पाहायला मिळते. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जी काही बायोसीडची CCS 029 नावाची जी व्हेरायटी आहे ना, ते सुद्धा तुम्ही लागवड करून चांगलं उत्पादन तिकडे नक्कीच घेऊ शकता. यानंतर बरेचसे शेतकरी कबड्डी आणि पंगा या व्हेरायटीची लागवड करत असतात. त्यांचा बॉल साईज थोडा छोटा आहे, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी यांनी उत्पादन दिलेलं आहे, असं बरेचसे शेतकरी आपल्याला म्हणत असतात. तर तुम्ही त्या व्हेरायटीची सुद्धा लागवड करून चांगलं उत्पादन तिकडे नक्कीच घेऊ शकता आणि यंदाच्या वर्षी मला फॉलो करून तुम्ही कापसाचं उत्पादन हमखास वाढवू पण शकता. कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज मी या चॅनलवर लवकरात लवकर घेऊन येणार आहे. जेणेकरून तुम्हाला क्लिअर होईल की आपण कोणतं बियाणं निवडावं, आपण कशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस आपल्या कापूस पिकामध्ये करावा आणि कशा पद्धतीनं कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घ्यावं, याबद्दलची सगळी माहिती मी तुम्हाला या चॅनलवर देणार आहे. त्यासाठी फॉलो नक्कीच करून टाका. धन्यवाद.